So welcome everyone. Welcome to Sadhava classes. You are in standard 7 and we have started your mathematics. Actually, mathematics चा पूर्ण syllabus आपला almost संपलेला आहे first unit test चा. So what are we going to do? We are going to solve miscellaneous problem set 1. Miscellaneous problem set 1 आहे ना तो solve करायचा आहे. See, तुम्हाला माहित असेल की government has declared 25% reduction in the syllabus. बरं 25% रिडक्शन केलं सिलेबस मध्ये. पण ऍज अ स्टुडंट तुम्ही आणि ऍज अ टीचर मी आय थिंक आपण काय करूया, आपण सर्व शिकूया. बघा, आपण सर्व शिकून घेऊया. सो काय होईल माहितीये का, शिकून आपण सगळं शिकूया. परीक्षेचा जो विषय आहे तो बाजूला ठेवूया, पण ऍटलीस्ट वी शुड अंडरस्टँड एव्हरीथिंग. त्यामुळे आपल्याला शिकणं पण गरजेचं आहे आणि नॉलेज पण त्यातून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे जो का सिलेबस कट होईल किंवा काय होईल तो आपण बाजूला ठेवूया, पण आपण सगळं शिकूया. समजलं, एक्झामला फक्त बाजूला ठेवू आपण. आता नाही, आपण आता सगळं शिकूया. माझ्यामध्ये ते बरं पडेल आपल्याला. नाही तर उगाच हे एखादं वेगळं बाजूला ठेवायचं, ते बाजूला ठेवायचं, अशापेक्षा आपण सर्वच शिकूया. चला सुरू करूया आपलं. माझ्या मते तुम्हाला कुठे जायचं बघा, पेज नंबर एक मिनिट हा, एक सेकंड बघा, पुढे जाऊ द्या मला. आपण कुठे आहोत? प्रॉब्लेम सेट, मिसलिनियस प्रॉब्लेम सेट आपला आहे 1. नम्रता आली का? नम्रता, ओके गुड. आपण आज सुरू केलेला आहे मिसलिनियस प्रॉब्लेम सेट. नम्रता तुला मराठी सांगणार आहे मी, टेन्शन घेऊ नकोस तू. ठीक आहे, चला. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आपला झालेला होता. एक काम करूया, आपण रिवाइज करूया. चला, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पासून रिवाइज करूया. ओके, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पासून रिवाइज करूया. सगळ्यांचं स्क्रीनवर लक्ष असू द्या. ओके. चलो, परत, कारण काय तुम्ही बरेच मुलं नव्हते. सो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग. याचा गुणाकार करायचा आहे. ओके, 16 गुणिले 5. इफ यू मल्टिप्लाय, बघा, इफ यू मल्टिप्लाय -16, क्वेश्चन नंबर 1 बघा. इफ यू मल्टिप्लाय -16 अँड -5, सो -16 -5, मायनस मायनस करणार प्लस होणार. सो युअर आन्सर इज 16/80. युअर आन्सर इज 80. Your answer is 80 plus 80. समजलं, your answer is plus 80. Similarly, if you divide here, okay, 72ला जर वजा 12 भाग लावला, so your answer is -6. बरोबर, 12 and मायनस आहे ना, निगेटिव्ह साइन एकच आहे, तो ते आन्सर येणार. देन 24 into 2 मल्टिप्लाय करा, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन करतो, मायनस येतो. सो आन्सर इज -48. 24 दुने 48. सो आन्सर इज -48. गेटिंग? इथे डिवाइड करा, याचा आन्सर सिंपल आन्सर विल गेट द आन्सर 25. आता तुम्ही लहान नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिव्हिजन वगैरे सांगत बसायला, आय होप. देन दिस वन, फिफ्थ वन दाखव तुम्हाला इथे. 104 अँड -3. सो 13चा पाडा बोलायचा, 13 4 वर्ष. सो 13 8 जा 24, 13 8 जा 104. सो मायनस मायनस आहे, सो आन्सर इज 8. ओके, and final answer of question number 6, 25 into -4. Your answer is, sorry, 25 into -4 is equal to 100. -100 is your answer. गेटिंग? समजलं? क्वेश्चन नंबर 1 चे आन्सर तुम्हाला दिलेत, हे तुमच्या ग्रुपवर पाठवून देतो लगेच. त्यामुळे तुम्हाला आन्सर म्हणजे परत प्रत्येक वेळेस गडबड नाही होणार. एक सेकंड. बघा, आले का बघा, सगळं तुम्हाला उत्तर आली का बघा त्या ग्रुपवर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट इज द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, HCF अँड LCM. तुम्हाला नाही, सॉरी, फॅक्टर्स काढायचे आहेत आणि HCM आणि LCM काढायचे आहे. सी, लास्ट टाइम पण मी तुम्हाला आन्सर याचं दिलं होतं. ओके, लास्ट इयर. नम्रता, LCM म्हणजे काय ग, तर लसावी, आणि HCF म्हणजे काय, मसावी. ठीक आहे, कसं काढायचं बघा, हाऊ टू डू इट. तुम्हाला परत रिपिटेशन आहे तुमच्या. क्वेश्चन नंबर 1 बघा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 हिअर, मी तुम्हाला इथे आन्सर देतो. क्वेश्चन नंबर 1, 2 मधलं 1. ठीक आहे, 2 मधलं 1. What is given 75? बघा नीट बघा, 75 काय दिलं, 135. 75 and 135. Now what are the factors of 75? 75 चे अवयव पाडायचे. सांगा, आपण ऑलरेडी केले. 75 चे अवयव काय येणार, आधी 3 ने भाग लावा. 3 गुणिले 5 गुणिले 5. 3 5 जा 15, 3 5 15, 15 5 75. राईट. 3 5 जा 15, 15 5 जा 75. These are the factors of 75. 75 चे फॅक्टर्स झाले. Then similarly 75 झाले फॅक्टर्स. Then 135 चे फॅक्टर्स. 135 चे फॅक्टर्स तुम्हाला काढायचे आहेत. आधी फॅक्टर म्हणजे अवयव पाडायचे नंबर. आता आधी भाग लावायचा 3 ने. 3 into इथे येणार, सांगा, 3 4 जा 12 अँड 1 राहतो, 3 5 जा 15. आता 35 45 चे परत फॅक्टर पाडायचे. मी तुम्हाला पूर्ण सांगतो, थांबा, उगाच शॉर्टकट नको. फर्स्ट आलं तुमचं 315, बरोबर.
देन एक मिनिट परत सांगतो बघा 3 गुणिले राईट 3 3 9 नाही चुकलं ते इथे 25 येते ना 25 इथं 5 येतं राईट कोणाचा आवाज येतोय सोहम बोल काही प्रॉब्लेम आहे बळा सोहम नाव 45 हिअर अगेन 45 चे फॅक्टर्स काढायचे आपल्याला सोहम आवाज बंद ठेव बाळा 3 into 15 आवाज बंद ठेवायचा म्यूट युअर साऊंड 3 into 3 into 3 into 5 3 3 जा 9 9 3 जा 27 किंवा मग असं करा 5 3 जा 15 15 3 जा 45 45 3 जा 135 गेटिंग नाव आता तुम्हाला काय काढायचं एलसीएम आणि एचसीएफ काढायचं आहे सी व्हॉट आर वी गोइंग टू डू इकडे बघा इकडे थोडी जागा आपल्याकडे नाव फॅक्टर्स यू गॉट तुम्हाला फॅक्टर मिळाले ना नम्रता बरोबर तुम्हाला काय काढायचं आता कॉमन फॅक्टर काढायचे सामायिक अवयव कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव ओके सामायिक अवयव नम्रता मराठीत लिहिता येत नाही मला टाईप करता येत नाही तू लक्ष दे सामायिक अवयव सो आता कॉमन फॅक्टर बघा दोघांमध्ये कॉमन पाहिजेत सो हिअर इफ यू सी 3 देन अजून काय तर 5 3 आणि 5 कॉमन फॅक्टर्स झाले गेटिंग 3 आणि 5 झाले कॉमन फॅक्टर्स झाले त्यानंतर अनकॉमन फॅक्टर्स घेऊया आपण ओके किंवा नॉन कॉमन फॅक्टर्स नॉन कॉमन फॅक्टर म्हणजे असामायिक अवयव नम्रता काय येणार असामायिक अवयव काय घ्यायचं आपल्याला असामायिक अवयव आता असामायिक अवयव कोणते आता तुमचा एकदा 5 गेला 3 गेला उरलं काय एक 5 उरला तुम्ही याला कॉमा पण देऊ शकता असं काही नाहीये हा देन असामायिक अवयव तुम्हाला काय उरलं बघा कॉमन हे सोडून द्यायचे आता इकडे बघा 3 आणि 5 5 आहे ना ते सोडून द्यायचे आता उरतात काय पहिल्याच्या मध्ये 5 उरले एक सेकंड हा ठीक आहे तर पहिले 5 उरले त्यानंतर इकडे उरले तुमचे एक 3 गेला 5 गेला उरले 3 आणि अजून एक 3 राईट मग आपल्याला काय काढायचंय आपल्याला काय काढायचं पहिला एचसीएफ काढायचं म्हणजे मसावी लक्ष द्या एचसीएफ म्हणजे काय मसावी मसावी मध्ये फक्त कॉमन फॅक्टर घेतो आपण एच सी एफ म्हणजे काय मसावी वी आर टेकिंग ओनली कॉमन फॅक्टर सो 3 into 5 3 into 5 किती आले 3 5 जा 15 3 5 जा 15 म्हणजे तुमचा एचसीएफ म्हणजे मसावी किती आला 15 बरोबर अँड देन एलसीएम मध्ये दोन्ही घ्यायचे कॉमन फॅक्टर ऍज वेल एज नॉन कॉमन फॅक्टर सो एलसीएम इज इक्वल टू कॉमन फॅक्टर 3 into 5 into ऑन नॉन कॉमन फॅक्टर्स किंवा असामायिक अवयव 5 into 3 into 3 याचं मल्टिप्लिकेशन करा याचा आन्सर सांगा मला फास्ट मल्टिप्लिकेशन करा गुणाकार करा पटापट गुणाकार करा पटापट तुमच्याकडे मोबाईल आहे ना पटकन करा मग गुणाकार नाही तर मग होईत मध्ये करा लवकर आणि आन्सर पाठवा मला So your answer is 675. Your answer is 675. बघा उत्तर पाठवलं बघा तुम्हाला मी चलो so got the two answers then question number 2 मधला 2 11476 question number 2 11476 okay चलो some space here मी तुम्हाला स्टार्ट करूया आपण 2 मधलं सेकंड question is 114 and 76 now factors काढायचे 114 चे factors you have to find the factors of 114 so 2 into किती येणार 57 2 into 57 right 2 into 57 then again 57 चे factors काढा 2 into आता 3 to 57 means 3 3 into 19 right 19 राईट देन फॅक्टर्स ऑफ 76 चे फॅक्टर्स पाडायचे आपल्याला फॅक्टर 70 अवयव पाडा नाव 2 into 38 right 2 into 38 then again 2 into 2 into 19 बरोबर now common factors and non common factors so नाही आपण जागा नाही इकडे करूया आपण इकडे जागा ना आपल्याकडे विल डू हिअर
सो कॉमन फॅक्टर्स नम्रता काय म्हणतात त्याला सामायिक अवयव कॉमन फॅक्टर सामायिक अवयव कॉमन काय 2 कॉमन 19 2 कॉमन 19 आर कॉमन फॅक्टर्स राईट बरोबर की नाही 2 आणि 19 कॉमन फॅक्टर्स आहे देन व्हॉट आर नॉन कॉमन फॅक्टर्स नॉन कॉमन फॅक्टर्स व्हॉट आर नॉन कॉमन फॅक्टर्स नॉन कॉमन फॅक्टर्स किती सांगा रे पहिल्याच्यामध्ये 3 राहतोय देन आणि दुसऱ्यामध्ये काय राहतो 2 राहतोय गेटिंग चलो सो आता काय करायचं आपल्याला एलसीएम काय करायचं आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ फर्स्ट आपण करूया एचसीएफ so HCF is equal to common factors only. So 2 into 19 is equal to 38. HCF is 38. HCF किती आहे तुमचा HCF is 38. Then LCM काय करायचं आपल्याला LCM म्हणजे काय ग लसावी पहिला होता मसावी आणि होता लसावी आता याच्यात कॉमन फॅक्टर ऍज वेल एज अनकॉमन फॅक्टर्स अनकॉमन फॅक्टर किती आहे 3 into 2 चला आन्सर सांगायचे पटापट फास्ट गुणाकार करा आणि उत्तर पाठवा मला तुमचे मोबाईल आहे ना पटकन करा गुणाकार त्याच्यावर 2 मिनिटं लागतात फक्त So 2 into 19 into 3 into 2. So your answer is 228. Okay, so your answer is 228. Getting? बघा उत्तर आली का चलो क्वेश्चन नंबर 3 153 क्वेश्चन नंबर 3 153 क्वेश्चन 2 मधलं 113 म्हणजे थर्ड क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्ड 153 comma 187 153 comma 187 so factors of 153 so what are the factors of 153 2 ने divide होईल का नाही so it is divisible by 3 so 3 into 3 5 are 15 3 1 are 3 51 right then परत 51 चे factors पाडा 3 into 3 into 17 right 17 त्रिक 51 then 187 factors of 187 काढा इथे पण तुम्हाला आधी 3 नेच होईल डिवाइड सो 3 ने होईल का नाही होत माझ्या मते 3 नाही नाही 3 ने होणार 4 5 6 7 7 ने होते का बघा 7 1 जा 7 7 2 जा 14 4 नाही 8 नाही 9 9 ने पण नाही होणार 11 11 ने बघा होतं का येस 11 ने होतं सो 11 into 17 बरोबर आहे का हा 11 1 जा 11 7 remains okay हे फॅक्टर झाले 187 चे सो व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स सो व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स एक मिनिट आहे थोडं याला मॅक्झिमम करूया सो व्हॉट आर द कॉमन फॅक्टर्स 17 नॉन कॉमन फॅक्टर्स म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव ओके सामायिक अवयव असामायिक अवयव नॉन कॉमन फॅक्टर्स आहे 3 कॉमा 11 गेटिंग सो आता काय करायचं आपल्याला HCF HCF म्हणजे काय मसावी मसावी किती आला कॉमन फॅक्टर फक्त 17 देन LCM काढायचा LCM म्हणजे कॉमन फॅक्टर ऍज वेल एज नॉन कॉमन फॅक्टर्स LCM इज इक्वल टू 17 into 3 into 3 into 11 चला मल्टिप्लाय करायचं आन्सर पाठवा फास्ट क्वेश्चन नंबर 2 मधलं थर्ड क्वेश्चन 2 मधलं थर्ड 17 into 3 into 3 into 11 right answer is 1683 1683 is your answer बरोबर आहे सगळ्यांचं आलं राहू दे कर कर बंद कर बंद कर बंद चलो guys next question is question number 4 question second मधलं 4 question number 4 चलो now we'll start from here so 2 मधलं 4 2 मधलं 4 आहे 32 comma 24 comma 48 right
32, 24, 48 is the question. Now, what are the factors of 32? What are the factors of 32? So, 2 into 16. So, 32, right? Then, 16 अजून factors वाढा. 2 into 8, right? So, 32. Then, again, 2 into 2 into 2 into 4, right? परत factors वाढा. 2 into 2 into 2 into 2 बरोबर. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32. So 2 2 is 4. How many times? 5 times. Getting 32 चे factors झाले 2 2 2 2 2. 2 दुने 4 दुने 8 दुने 16 दुने 32. Then factors of 24. Factors of 24. परत 2 into 12. 12 दुने 24. 12 दुने 24 झाले. Again परत 2 into 2 into 6 झाले. परत 6 चे factors वाढा. काय ना 6 चे factors तुम्हाला परत 2 into 2 into 2 into 3. Getting? Then what are the factors? Factors of 48. What are the factors of 48? आता बघा factors of 48. परत सुरुवात करायची तुम्हाला 2 into 24, right? 2 into 24. परत 24 चे factors. Already 24 चे factors आपण वर पाडलेले बघा. 24 factors ऑलरेडी वर पाडले आपण. काय ना तुमचं 2 मी डायरेक्ट देतो. 2 into 2 into 2 into 2 into 3. हे बघा वर ऑलरेडी पाडले आपण उत्तर. आता कॉमन फॅक्टर आणि नॉन कॉमन फॅक्टर्स वाढायचे आपल्याला. कॉमन फॅक्टर बघा. सामायिक अवयव काय आहेत नम्रता? सामायिक अवयव काय काय याच्यामध्ये बघा. आता किती वेळा 2 आहे? 1 2 3 1 2 3 1 2 3 बरोबर. म्हणजे 2 किती वेळा घ्यायचा? 3 वेळा, राईट. हे कॉमन फॅक्टर झाले. देन एक सेकंड. देन नॉन कॉमन फॅक्टर्स. सो नॉन कॉमन फॅक्टर्स. आता कोणकोणते कॉमन फॅक्टर्स नाही आहेत? कॉमन आपल्या सगळ्यांमध्ये बघायचं असतं. लक्षात ठेवा. 2 2 2 2 2 2 सगळ्यांमध्ये कॉमन आहे. 3 इज नॉट कॉमन. सो व्हॉट रिमेन्स काय राहतं आता बघा त्याच्यामध्ये की 3 3 वन टाइम घ्यायचा तो. गेटिंग? त्यानंतर 2 2 वेळा किती वेळा राहतात तुमचे? 2 2 1 2 हा त्या 2 पैकी 1 2 घ्यायचा आहे आणि अजून एक 2 उरतोय बरोबर. सो तुमचे नॉन कॉमन फॅक्टर झाले 3 2 2 2 2. नाव आता काय तुम्हाला HCF. व्हॉट इज HCF? कॉमन फॅक्टर. HCF कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन. सो 2 into 2 into 2. 2 2 जा 4 4 2 जा 8. सो HCF किती आला? 8 आला. गेटिंग? देन LCM कॉमन ॲज वेल ॲज नॉन कॉमन फॅक्टर सगळ्यांचं मल्टिप्लाय करायचं. सो 2 into 2 into 2 into 3 into 2 into 2. चला मल्टिप्लाय करा अँड सेंड द आन्सर. फास्ट मल्टिप्लाय करा, आन्सर पाठवा. जर चुकत असेल तर करेक्शन करून सांगा मला, कारण कधी कधी माझंही चुकू शकतो, नाही असं नाही. सो यू कॅन सेंड मी द आन्सर किंवा करेक्शन करू शकतो आपण. चला सेंड मी द आन्सर फास्ट. 2 into 2 into 2 किती वेळा? 5 टाइम 2. ओके गुणिले 3. सो आन्सर इज 96. सो आन्सर इज 96. आन्सर इज 96 बरोबर. सो एलसीएम किती आला? एलसीएम म्हणजे काय? लसावी. लसावी आला 96. एचसीएफ म्हणजे मसावी आला 8 बरोबर. बरोबर. थांबा उत्तर पाठवतो तुम्हाला मी. बघा बरं उत्तर आली का ग्रुपवर तुम्हाला? क्वेश्चन नंबर 3 इज फॉर यू. तुम्ही सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 4 विल टेक. मुद्दामून तुम्हाला स्टार वाले तुमच्याकडे देतोय सोडवायला. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द स्क्वेअर रूट. एक सेकंड. हाँ फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. सो फर्स्ट इज 784. सो स्क्वेअर रूट मध्ये सुद्धा तुम्हाला आधी अवयव पाडायचे. काय काढायचे? अवयव पाडायचे. फॅक्टर्स काढायचे असतात. चलो 784 चे फॅक्टर्स असे काढायचे दॅट यू शुड गेट 2 गुड नंबर्स. सो 2 into चला फॅक्टर्स काढायला घ्या. बेत्रिक 6. ओके 1 बे 2 9 जा 84 अँड 2 सॉरी 2 9 जा 18. 392 आलं. गेटिंग? चला याचे परत फॅक्टर्स काढा. 2 into 2 into किती येणार? 2 1 जा 2 2 9 जा 18
अँड 2 1 बरोबर का? सॉरी, एक सेकंड ना, चुकतंय. किती येतं सांगा मला. 2 1 भाग लावायचा 392 ला. बे 2 1 2 उरतात 19. सो 2 9 18 अँड 2 6 12 196. परत आता 196 डिवाइड करा, अवयव पाडा 196 चे. सो आता बघा, तुम्ही 8 पर्यंत तुम्ही जर कळलं, यू शुड नो 196. 196 कोणाचा स्क्वेअर आहे रे? 196 कोणाचा स्क्वेअर आहे सांग कुणाल? 14चा. कोणाचा स्क्वेअर आहे? 14चा. कारण काही काही स्क्वेअर आपल्या लक्षात राहतात. नाव आता इथे तुम्हाला स्क्वेअर रूट घेण्यासाठी काय करायचं आहे? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे काय? वर्गमूळ. स्क्वेअर रूट ऑफ 784, 784 चं वर्गमूळ बरोबर. स्क्वेअर रूट ऑफ 784, 784 चं वर्गमूळ बरोबर काय आहे ना तुम्हाला इथे? 2 आहेत ना, दोन दोन किती वेळा? 2 वेळा. त्याला एकदाच घ्यायचं. ओके, टेक वन टाइम ओनली. अँड 14 2 वेळा, त्याला एकदाच घ्या. सो 14 into 2. सो your आन्सर इज 28. ठीक आहे. 784 वर्गमूळ किती आलं? 28. गेटिंग? इथे आलं 28. बरोबर. तुम्ही उत्तर चेक करू शकता मागे. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. एक सेकंड. क्वेश्चन नंबर 4 मधलं फर्स्ट. दिस आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4 त्यातलं फर्स्ट. 4.1.4.784. स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. नंबर तर कळलं. वर्गमूळ काढायचं कसं? एक सेकंड ना. नाव 225 चा स्क्वेअर रूट काढूया आपण. ऑलरेडी यू नो 225 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 15 आहे. बट द मेथड सी, मेथड आपण जी मगाशी वापरली, मेथड्स विल यूज हिअर. 225. ओके, एक सेकंड ना. सो आन्सर कसं काढतो आपण? 4 मधलं सेकंडचं आन्सर 225. ओके. सो फर्स्ट यू हॅव टू फाइंड द, काय करायचं तुम्हाला? फॅक्टर्स पाडायचे 225 चे. सो 225 चे फॅक्टर्स पाडताना तुम्हाला काय येणार? 3 3 इंटू किती येणार? 3 7 21, 3 5 15, 75. गेटिंग? परत 75 चे फॅक्टर्स पाडा. सो 3 इंटू किती येणार? 15. राईट? नाही, 25. सॉरी, 25. देन 25 चे फर्स्ट फॅक्टर पाडा. 25 चे फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहे, 5 into 5. सो 3 इंटू 5 into 5. गेटिंग? नाव सो स्क्वेअर रूट, आता मराठीमध्ये तुम्हाला चिन्ह वापरलं तरी चालतं इथे. 25 चे वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट ऑफ 225. व्हॉट यू नीड टू डू? 3 किती वेळा? 2 वेळा आहे. तो सो यू हॅव टू टेक ओनली वन्स, एकदाच घ्यायचा आहे. 5 किती वेळा? 2 वेळा, त्याचा पण एकदाच घ्यायचा आहे. गेटिंग? सो 3 5 15. म्हणजे 225 चा वर्गमूळ किती आलं? 15. 3 5 15. स्क्वेअर रूट ऑफ 225 इज 15. किती आलं? 15 आलं. गेटिंग? समजतंय? गुड. 2 मिनिटं.